कधी वाफा भरायचं बाबा आता ह्यो. एक तर लाईट कमी गेली सरकारने, कधी कंबर आउट झालं बरं कधी भरण असं हे त्याच्यावरतून वाढाय सगळं. पाणी कमी दिसतं आज राव. कोण आला काय कोण? हॅलो. हा, काय म्हणता मामा? काय नाही. बरं आहे का? हा बरं आहे ना. याला काय बाबा, आता तुम्ही फशीलच राहा आम्हाला. काय झालं जावई? मग काय, आता तुम्ही फशील नाही तर काय झालं? नेमकं झालं काय? अरे तुमची पोरगी गेली ना, आता काय झालं म्हणजे? कुठे गेले? गेली पळून ती. पळून गेले? आणि मग अरे बाप रे, म्हणजे काय केलं तुम्ही? हाणलं काय तिला? चायला हाय ना, आणायला मा सभा माहिती ना तुम्हाला कसं आहे? म्हणजे नेमकं झालं काय? चायला म्हणजे तुम्ही फसून टाकलं राव मला. फसवून टाकलं? मग नेमकं झालं काय पोरीला आमच्या? अहो, तुमची पोरगी पळून गेली ना, आता कोणा सांग गेली काय माहित, आता काय करावं? पळून गेली म्हणजे नेमकं तुम्ही काहीतरी केलं असं ना तिला? पोरी करायला काय आम्ही काय भूत आहे काय? अहो जावई बापा, मी काय म्हणतो, मग आम्ही काय भूत आहे का? ती तुम्ही पोरी हाणलं तिला? आणायला यायला म्हणजे लग्न करून 2 दिवस नाही झाले का मग काय आता काय जीव घेऊ का तिचा? आबा मी आता दारे धरू आलो शेतामध्ये. या इकडे तुमचं खालचं वावर नाही का? हा तिकडे आलेलो मी. तिकडं आले का? हा, खालच्या वावराकडे या बरं तुम्ही. बर बर बर, येतो मी. तुम्ही पोरगी कुठे नाही? पोरगी अहो पळून गेली ना, आता काय सांगू तुम्हाला? म्हणजे तुमच्या घरी का माझ्या घरी आली पळून? अहो पळून म्हणजे आता कोणा सांगा तरी पळून गेली, तुम्हाला समजा ना काय? बर बर बर, आलोच मी आता खालच्या तुम्ही वावरात. असं लगे हवामध्ये उडत आहे, नाही तर पळत इकडे आलेलो. बर बर, आलो आलो आलो. इकडे आधी आपलं यावराचं पहा. बर बर. जावई बापाने काय कुठाना केला काय नाही. छारा, आता काय झालं काय नाही. जावई बापान काय केलं? पोरीना काय कुठाना करून ठेवला पण या. राम राम. राम 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 राम. काय झालं जावई बा? याला आता काय तुम्ही फसून ठेवलं राव आम्हाला. नेमकं झालं काय? याला काय झालं काय आता? पोरगी गेली ना तुमची पळून. कस काय? कस काय गेला आता आम्हाला माहितीये का? तुम्ही काही भांडणं झालते का तुमचे? भांडणं बिन्न काही नाही हो. मग? यायला तिला लग्नच करायचं नव्हतं. लग्न करायचं नव्हतं मग आम्ही लग्न लावून केलं ना. लग्न मस्त लावून दिलं तुम्ही. हा. पण आता ती लग्नाला 2 दिवस नाही झालं तर गेली ना पळून. त्याला सांग राव तू लग्नच आम्हाला तुम्ही होते. ते दुसरा कोण त्याला घ्यान बोलून तुम्ही ते मध्यस्थी. अहो. भीषण राव ते मध्यस्थी नाही, मला काय म्हणायचंय, हा. काही मारामारी झाली का? मारामारी मारामारी झाली नाही, तिने काही सांगितलं सुद्धा नाही, याला गेली डायरेक्ट निघून. काही म्हणली की नाही पोरगी काही तुम्हाला? नाही म्हणली. कुठे आहे आता पोरगी? आम्हाला काय माहिती आता कोणासोबत गेली ती. तुम्ही त्याला बोला रे. त्याला बोला तुम्ही. त्या बिभीषणला फोन लावा तुम्ही पहिले. हिला म्हणजे तुम्ही आम्ही फसून टाकलं राव तुम्ही. बिभीषणला फोन लावा पहिले. हो, एवढे जावई सांगत होता बापा. ना, पोरगी अशी येईन तशी येईन. हॅलो, कुठे आहे? बर बर, इकडे या बर घरी. हा, इकडे या, खालती या. बर बर, हा. ते लोकं तर इथे- राम राम. राम राम राम. बसा. काय पाहुणे आले काय? हा, ते सांगून आले हो. ते म्हणजे पोरगी पळून गेली तुमची, कोणाची? आपली. पळून गेली? हा. मग खरं काय? आधी इथं काय आम्ही काय खोटं बोलून राहिलो काय? काहीतरी केलं असं नाही बाबांनी. काय मी त्याला विचारलं त्यांना, पण ते म्हणजे मी काहीच म्हणलो नाही काही तुमची नाही. पोरगी लय चांगली मला होती, जशी आम्हीच काही करायला. मला काय म्हणत होतं, पोरीला काही मारलं काही काही बोलले का? अशी कशी पोरगी पोरगी आहे? पळून का केलं मग? अहो याला विचारा, घरामध्ये राहतो रोज. आम्ही हात सुद्धा लावला नाही. अहो लग्न करून 2 दिवस झाले तिला काय आम्ही आता नाही नाही, आम्ही 2 दिवसात लग्न झाल्यावर मारायला काय येडे काय पोरीला? होण्यामुळे त्रास दिला असेल तुम्ही. अरे हुंड्यामुळे तुम्ही आठवण लगेच आला, राहिले, हुंडा नंतर दिला का? त्याला घरी पाहायला. हुंड्याची मंजुरी किती झाली? 2.5 लाखाची. त्यांनी किती दिले? 1.5 लाख. मग आता देतो म्हणला होता ना. येतो घरी म्हणलो दिले. पाहुणे. आम्हाला ते हुंड्याचं नका बघा, आम्ही बाबा ते- मी जमून दिलं तर माझ्या भरोश्यावर मी दिलं असतं आता ना. हुंड्याचं दिबावा सोडून तू ते पोरीचं सांग काय करायचं आता? पोरगी तुमच्याकडून घेणार पोरगी. आमच्याकडून घेणार म्हणजे आम्ही काही दिलं पोरगी केलं कुठे आहे काय? सध्या? पोरगी पोरगी? आहे. आम्हाला काय माहिती? आम्हाला जावई बापा, पोरगी सांगा कुठे आहे पहिली. पळून गेले ना आता काय?
पोरगी घरी आली नाही ना पळून गेली तर यायला म्हणजे पोरगी करून आणली तशी आता पळून गेली आणि तुम्ही काय म्हणले पोरगी आमच्या घरी आली नाही ना अहो तर लग्न आधी तिथं लफडा असन काही लफडं बिफडं काय नाही बाबा लफडं बिफडं काय नाही हे काय 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 बाबा, काय धंदे झाले आता हे हे सांगत होता आमची पोरगी अशी गावातले लोक म्हणून राहिले गेली कोणतं पोरग त्यासोबत बसून गेली म्हणे आम्हाला अवळ तुमची काहीतरी चुकी असेल राव ते एक हा. करीत असतील हे हा. चुकी का तुम्ही, हा? पोरगी असेल बरोबर आहे. घरी. हे पोरगी पैसे पोरगी आहे का पोरगी जशी घरात आली व्हॉट्सअप वर ते काय चिटिंग करते चॅटिंग करते चिटिंग हा अहो, पोरासोबत. तुम्ही काय झोपले होते काय chatting झोपले करत होते होते का? आम्हाला माहिती कोण मग चिटिंग आम्ही करते ती पहिले ती सहा पैशासाठी पोरगी लपली हा. पैसे हा. हुंडा हम्म. हुंडा बाई हुंडा हा. हुंडा ते होईल. पोरगी भेटत नव्हती हा मला. कोणती कोण गेली आणि गरीबाची पोरगी तसं तर मी जुळून त्या गेलं तुम्ही असं हा. करू राहिले. हा ना 2 दिवस सांभाळतो नाही बरोबर बरोबर अरे तुमची पोरगी नीट नाही तुम्ही सांगू अरे राहिले तू का पती हे नाव आहे का तू नाव आहे आ, भाव आहे ना माझं. तो भाव आहे ना भाव आहे ना मी बोललो तर तुम्हाला लागत मी बोललो तर तुम्हाला लागत ह्यो कमी तेव्हा जास्त बोल राहिला आता काय हा, सांगू? पोरगी मी याला केली तुमच्या- का तुला केली भाऊ तुमच्या पोऱ्या पळून जायचे नाही सापडायच्या का आम्ही सापडायच्या पोरीचा तपास लावा मला मला काय नाही सांगू तुमची नका. पोरगी पळून गेली पैसे घ्या तुमचे राहिलेले. तुम्ही बघा. मै पोरगी मै घरी आणून घाला हा. सांगा भाऊ. हो ते जाऊन दे तिकडे तुमचे तुम्ही पोरगी आमच्या इथे आणून घाला हा आम्ही कुठून आणून घालायची पोरगी तुमच्याकडे दिली ती आमच्याकडे दिली ती गेली पोरगी तुमच्या आवडी- आता पोरगी वरच्या तुमच्या आवडी पोरासोबत करेल. तुम्ही व्हिडिओ काढून आणा कुठं गेली का तुम्ही व्हिडिओ? live केली हा, का? हा, आम्हाला लागेल. मग- नाही नाही आम्हाला माहित असतं तर आम्ही व्हिडिओ काढून फोन नाही टाकायला. केला काय नाही त्या हुंड्यासाठी मागं लागले असेल हा, राव. हुंड्यासाठी त्याला अहो, वाटतं 5 1 लाख लाख रुपये देतो का नाही? हा. नाही, मामा. नाही हुंडा तिच्या थांब रे तू हा. हुंडा काय तिच्याकडून घ्यायचा होता का हुंडा तुमच्याकडून घ्यायचा होता तिच्याकडून हुंडा घ्यायचा अहो, होता का? तुमचा एवढा बोलायचा अधिकार नाही तिला काय त्रास दिला तिला त्रास दिल्यावर तुम्हाला फोन करता येत नव्हता का हो मामा तुम्हाला आहे का तुम्हाला माहिती मी कसं आहे तुम्हाला पोरगी याला तुम्हाला- केली का तुला दिली भाऊ पोरगी मला दिली तुम्हाला त्या मोठ्याने बोलू राहिला येऊ तुम्हाला असे 5 लाख गावात करून देईन, आलंय माहिती आहे मला. का वापस तू जाणार ते नाही. एक लाख रुपये लग्न- पोरगी घरी आणून घाल भाऊ. आता पोरी लग्न करून आणायचे आणि त्या दुसऱ्याची पळून जायचे अरे तुम्ही वळणच नाही लविले अरे तुम्ही वळणच नाही लविले पोरगीला पण ठेवलेली वळणच नाही लविले वळण लावले ना म्हणते बा. या घरी आमच्या सारखी पोरगी असते अशी अरे भेटत होती काय नाही माझ्या पोरगी द्या, माझ्या पोरगी शाळेला द्या. रांगा लागल्या होत्या शाळेला रांगा लागल्या सांगा होत्या काय करायचं काय करायचं काय काय काही नाही पेक्षा हा. असू द्या. दोन लेकरं द्या, अशी तरी चालून म्हणून जातं ह्यो. मग आता पळून गेला म्हणून. मला तर वाटतं पोलिसांनी- यांनीच आपल्याला फसिलं हा पैसे तो फशील चक्र मारत होता पोरगी घरी मामा ओ मामा यांनी तुमच्या कोणी यांनी 25,000 घेतले आमच्याकडून 25,000 घेतले यांनी फसिलं याने आम्हाला फसिले मीच पैसे हा मग ते काही करू बाबा नका लग्न होत नव्हतं. नाही. हे जरा बाबाची एकुलती एक पोरगी होती मला बघून द्यावा यायला तुम्ही- पैशामुळं आम्हाला दोघाला फसिलं फसिल तो पोरगी हो आणून हो घाला मामा तुम्ही आहे का नाही, तुम्ही पोरील वळण आपलं समज बघा. आता जमून द्यायचं समज यायला तुमची पोरील तुम्ही वळण नाही लेविले तुमची पोरगी आता पळून गेली तिला सापडा आणि आमच्याकडे आणून द्या नाही तर सापडा म्हणजे बघा, आणून घरी आलीच नाही ना पोरगी नाही मग हे तुम्ही घरी नाही आली तर मग तुम्ही- घरून गेली पोरगी आमच्या घरून गेली पण ती लपडे कर गावासोबत जाईल मग आम्ही काय करावं आता आ, तुम्हाला आता तू नवरा आहे, तो सांभाळता आला नाही का समज आहे मग 2 दिवसामध्ये अशी पोरगी अशी नांदायला पाहिजे तेव्हा माणूस सांभाळीत असे 2 दिवसामध्ये पळून जाते झाले पोरीच पत्ता नाही गावातून जाऊन यायचं हॅलो रमेश काय बोल ना अरे त्या काशीनाथच्या लहान पोरासोबत लग्न केलं तिने त्याला बघा ऐका आता हे ऐका ऐका आता लग्न सुद्धा केलं तिने त्यासोबत आणि तुम्ही म्हणता आमची पोरगी तशी नाही त्याला तुम्ही आता आम्ही काय करावं हे आता? करून काय टाकलं करावं? गाड्या तुम्ही आता लग्न केलं आता ह्यो म्हणून राहिला ह्यो राम्या म्हणून राहिला हो तिने पण मला पोरीने विचारलं आळंदीला जाऊन लग्न केलं तुमच्या त्या काशीनाथच्या लहान मला पोरासोबत पोरीने विचारलं असतं हम्म. मी दुसरं लग्न करू राहिले असं तसं मग आता ह्यो काय मग ना, आता काय हे- सांगितलं तुम्हाला नाही ना. नाही, तुम्हाला विचारायचं 4 पुरी लग्न करायचं असं चार काय जावई बा तुम्ही काहीतरी म्हणलेलं आहे तिला मानलेले नाही काही नाही. चला आवरा पोरगी वाच्याकडून गेली हे पुढं माहिती नाही गेली पोरगी. तिचं लफडं होतं. आम्ही लग्नाची राम्या- ना- राम्या काही खोटं बोलणार ऐका. नाही. त्यांनी फोन लग्न करून बिग्न सांगितलं. काही करणार नाही ऐका. पोरगी. ऐका 5 लाख द्या आता मला 5 लाख पोरगी तर पोरगी गेली 5 लाख कुठून मग आम्ही सापडतो आणि आम्ही काय करायचं करतो काय करायचं? 5 लाख द्या म्हणजे पोरगी घ्या आमची 5 लाख पोरगी असेल तुम्हाला लग्न केलं ना आता. लपडे बाग पोरीला कोणी नांदणारच नाही
अहो तुम्ही उलट मला 2.5 लाख रुपये द्या. अहो तुम्ही मै आहे का पाय धुवून पाणी द्या तेव्हा मी तुमचे आणि 5 लाख रुपये पण देता तुमची गरीब माणसं आहे आम्ही. हा. ऐका तुम्ही ते सगळं जाऊन द्या. मग पोलीस तपास लावा पहिलं. नाही ते तुम्ही लावा तुम्ही बघा काय करायचं सांगा पटकन यांना. नाही उगा ना, आपण तुम्हाला सांगितलं आपण तुम्हाला सांगितलं मला 5 लाख द्या मी पोरीला काय कसं करून सापडितो आणि नांदितो हे बाबा नक्कीच टाकू. चला चला हा, पोरगी चला. आली, गेली. चला पोलीस स्टेशन चला. नाही तू पण लाव फोन चला पोलीस स्टेशन नाव केस आपण टाकून काय देऊ हा. दमादमी करून देणार. डिशनचे नाव केस टाकून देऊ ना हा, चला 10 लाखाची केस टाकून द्या. चला. यायला. म्हणजे असे भिकारी धंदे करायचे तुम्हाला हे तुला मी असं इंलो एकटा जाऊ नको हा. वाटतंय मला यायला लग्न आता झाली ना चुकी ट्युशननी फसिलं तुला मग काय आणि ती पोरगी तसली लपडे खोर मग यायला आता चला आता काय काय आता काय करतो आता आपल्याला सापडी नाही काय भांगर यांचे